रोज एक नवीन विषय हा मी चॅनल चालवत असताना आता जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। जनतेच्या काही गोष्टी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, म्हणून मला जनतेकडूनच आता जो सपोर्ट मिळत आहे त्याबद्दल मी जनतेचं आभारच आहे। आजच सांगली मिरज कोपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील वार्ड क्रमांक 9 मधील लक्ष्मी नगर व लक्ष्मी हडको या भागातील अनेक नागरिक एकत्र येऊन त्या ठिकाणी असणाऱ्या कचऱ्याची समस्या, गटरीची समस्या, त्यांच्या भागामध्ये जी काही वाईट परिस्थिती आहे याच्याबद्दल त्या लोकांनी एकत्रित येऊन एक व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडे पाठवून दिलेला आहे की त्यांची अपेक्षा आहे की रोज एक नवीन विषयामध्ये हा मी व्हिडिओ मांडावा आणि त्यांचं काम व्हावं। तर मी हा विषय आता मांडतोय। माझ्या या बाजूला तुम्ही तो व्हिडिओ बघत आलात, तर तुम्ही एकदा हा व्हिडिओ पूर्ण ऐका। त्यांची अडचण काय आहे, त्यांची समस्या काय, एकदा ऐका। मी प्रभाग क्रमांक 9 लक्ष्मी देवळाच्या जवळ हडको कॉलनी इथनं बोलत आहे। तुम्ही इथं बघू शकता की या पूर्ण भागामध्ये अतिशय कचऱ्याचं साम्राज्य आहे। आता जसं तर तुम्ही बघितलं इथं पूर्णपणे हा कचरा आज तागायत बऱ्याच वेळा सांगून सुद्धा कोणी इथनं उचलत नाही। त्याच्याबरोबर इथं जी कचरा कुंडी असायला पाहिजे होती, ज्याच्यामध्ये कचरा एकत्र साठवायला पाहिजे होता, जसं लोकांना इथल्या सगळ्यांना माहिती की इथं कचरा कुंडी आहे, त्यामुळे लोक येऊन इथं कचरा टाकतात। आता कुत्री तुम्ही बघता इथे सगळी कुत्री एकत्र आलेली असतात। या भागामध्ये गटारीचं काम काढलं तर आता जवळपास 6 महिने होऊन गेले, तरी पण प्रत्येक गोष्ट अर्धवट आहे। ही समोरची जी गटार दिसते त्याच्यामधलं पाणी हे पूर्णपणे ओव्हरफ्लो होत असते। समोर जाऊन पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त डासाचं साम्राज्य तर या भागात पूर्ण आहे, पण इथं कोण लक्षच देत नाही। या पूर्ण भागामध्ये सगळीकडे कचरा साठलेला आहे ह्याच्यामध्ये, आणि या गटारीच्या कामामध्ये तर पूर्णपणे नागरिक त्रस्त आहेत। सगळ्यांच्या घराच्या समोर कचरा टाकलेला आहे, माती आहे, मुरुम आहे, आणि ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे। सचिन भाऊ कदम यांना मी हे पूर्णपणे अशा छोट्या छोट्या क्लिप्स करून त्यांना मी पाठवणार आहे, जेणेकरून त्यांनी त्याची आम्हाला जे दररोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम होत विषय येत आहेत त्याच्याविषयी दखल घेऊन नगरपालिकेला याविषयी सांगायला पाहिजे। या भागामध्ये पाण्याचं तर पूर्णपणे पहिल्यापासूनच तक्रार आहे। आता 1 वर्ष झालं पाणी व्यवस्थित येत नाही, आणि ह्या प्रकारे बऱ्याच लोकांना सांगून झालेलं आहे, तरी पण कुठल्याही प्रकारे त्याच्यावर लक्ष लक्ष आम्ही सर्व नागरिकांनी आता एकत्र येऊन असं ठरवलंय की सचिन भाऊ कदम यांना याविषयी प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी जे योग्य करता येईल ते करावं ही मी त्यांना विनंती। मी हडको कॉलनी लक्ष्मीनगर मधनं बोलतोय। आमच्याकडे कचऱ्याची गाडी पाणी नाही, आमच्याकडे 2 दिवसाला एकदा कचऱ्याची गाडी देते, आणि घाण एवढी आहे की काय सांगायचं काम नाही। त्यामुळे डासांचा त्रास, सारखी मुलं आमची आजारी पडते, त्यामुळं पाणी नाही। पाणी तेच की पाण्याचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे आमच्याकडे। पाणी वेळेला जरा सुद्धा नाही, पाणी रस्ता नाही, त्यामुळे सगळे याच्यामुळे जायला लागायला आम्हाला सगळ्याच ह्याच्यातनं। पण त्यांची समस्या ऐकून घेतली तर मित्रांनो, किंवा मी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत, अगर त्या भागातील सॅनिटरी इन्स्पेक्टर, त्या भागातील साफसफाई करून घेणारे आमचे मुकादम जे कोणी असतील त्यांना माझी हात जोडून विनंती आहे। जसं काल सांगली शहरामधला मी एक विषय टाकला होता, आणि त्या ठिकाणचे SI हे प्रनिल माने, अगर तिथले वाघोले म्हणून मुकादम यांनी कशी तातडीनं तिथे येऊन साफसफाई केली, तशी साफसफाई आपण या लक्ष्मी हडको किंवा लक्ष्मी नगर या भागातली करावी। मी त्या भागातल्या नागरिकांनी मला सगळ्यांचा एक फोटो मोबाईल नंबर सगळं दिलेला आहे, तो सुद्धा मी याच्यामध्ये दाखवतोय। तर या नागरिकांनाच फोन करावा आणि त्या भागामधली त्यांची समस्या जी आहे ती दूर करावी अशी तुम्हाला मी विनंती करतोय। आणि जर ती समस्या तुम्ही 2 दिवसात, मी सोमवार आणि मंगळवार अशी 2 दिवसाचीच मी तुम्हाला अल्टिमेटम देतो, 2 दिवसात जर ती समस्या तुम्ही नाही दूर केली तर मी स्वतः त्या भागामध्ये जाऊन मी स्वतः स्वच्छता करेनच, त्या नागरिकांना घेऊन
पण काढलेला कचरा मात्र मी कोणत्या तरी चौकात मी आणून टाकणार याची दक्षता तुम्ही घ्या. मी माननीय आयुक्त साहेब, उपायुक्त साहेब, आरोग्य अधिकारी यांना विनंती करतो की तिथल्या कर्मचाऱ्यांना, त्या अधिकाऱ्यांना सूचना करा आणि यांच्या समस्या दूर करा अशी विनंती करतो. धन्यवाद.